दरम्यान आमदार संतोष बांगर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। हिंगोली शहरातील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केलंय। हिंगोली लोकसभेच्या मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे। हिंगोलीमधील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर सकाळी हिंगोली शहरातील मंगळबारा भागामध्ये जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। आमदार संतोष बांगर जे नेहमी चर्चेत असतात, त्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे असतील किंवा त्यांची जी काही बाचाबाची होत असते सरकारी अधिकाऱ्यांसोबत त्यामुळे असतील आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ते चर्चेत आले होते। ही जागा शिवसेनेलाच मिळावी अशी त्यांची आग्रही मागणी होती आणि त्यानंतर इथं शिवसेनेला ही जागा तर मिळालेली आहे, पण उमेदवार बदलावा लागलेला होता आणि याच लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार संतोष बांगर आपला मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। तेव्हाची ही दृश्य हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रामध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मी घरामधून आई वडिलांचं श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन या ठिकाणी मतदान केंद्रावरती पोहोचलो आणि माझं एक मतदान हे श्री प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलेलं आहे। प्रशासनाने व्यवस्था कशी केलेली आहे, जसं भौतिक सुविधा असतील? अतिशय सुंदर अशी व्यवस्था ठिकठिकाणी बऱ्याच बूथवर मी बघितलं, कारण की कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा प्रशासनाकडून झालेला नाही। प्रशासनाच्या पोलचीट सुद्धा तुम्हाला सांगतो की घरोघरी पोहोचलेले आहेत, त्याच्यामुळे प्रशासनाचं सुद्धा मी अभिनंदन करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।